गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत बाजारपेठ विभक्तीकरणाचे प्रकार. या अगोदर आपण पाहिलं होतं बाजारपेठेचे विभक्तीकरण म्हणजे काय, बाजारपेठेचे विभक्तीकरणाचे फायदे तोटे काय आहेत, त्याचे उद्देश काय आहेत. आज पाहणार आहोत बाजारपेठेचे विभक्तीकरणाचे प्रकार. बाजारपेठेचे जेव्हा विभक्तीकरण करण्यात येत असते, वेगवेगळ्या वस्तूसाठी, वेगवेगळ्या लोकांसाठी, वेगवेगळ्या प्रदेशासाठी, वेगवेगळ्या गुणवत्तेच्या वस्तू जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीला पाठवल्या जात असतात, तेव्हा त्याचे एक विशिष्ट विभक्तीकरण केले जात असते. वेगवेगळ्या विभागामध्ये ती बाजारपेठ तिचे विभाजन केले जात असते. तर बाजारपेठेचे विभक्तीकरणाचे प्रकार काय आहेत, कोणत्या कारणानुसार किंवा कोणत्या अशा वैशिष्ट्यानुसार बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये बाजाराला विभाजित केले जात असते. तर पहिल्या याच्यामध्ये भौगोलिक विभागणी. तर याच्यामध्ये भौगोलिक क्षेत्र पाहून बाजारपेठेची विभागणी केली जात असते आणि त्या क्षेत्रामध्ये आपला माल विक्रीला नेले जात असते. आता बाजारपेठेचे विभक्तीकरण करत असताना या ठिकाणी शहर लेवल म्हणजे शहराच्या ठिकाणी, ग्रामीण क्षेत्राच्या ठिकाणी, मग नंतर तालुक्याच्या ठिकाणी, मग नंतर जिल्हा स्तरावरती, मग राज्य स्तरावरती, मग देश पातळीवरती आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून त्या बाजारपेठाचे विभक्तीकरण केले जात असते. कारण प्रत्येक बाजारपेठेमध्ये येणारे जे ग्राहक असतात किंवा प्रत्येक बाजारपेठेमध्ये विकल्या जाणाऱ्या या वस्तू असतात, ह्या वेगवेगळ्या गुणवत्तेच्या, आकारमानाच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या इसेन्सच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या किमतीच्या आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून बाजारपेठेचे विभक्तीकरण करताना त्याचे भौगोलिक क्षेत्र तपासले जात असते की कोणत्या क्षेत्रासाठी आपल्याला त्या विशिष्ट वस्तूची विक्री करावायची आहे किंवा कोणत्या प्रकारचे ग्राहक त्या ठिकाणी राहतात. कारण प्रत्येक भौगोलिक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या ग्राहकांची मनोवृत्ती वेगवेगळी असते. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक तिथं राहतात, वेगवेगळ्या जाती धर्माचे ग्राहक त्या ठिकाणी राहत असतात. म्हणून अशा प्रकारच्या बाजारपेठेचे विभक्तीकरण करताना भौगोलिक क्षेत्राचा विचार केला जात असतो की आपला जो माल आहे, जो विक्रीला पाठवणार आहोत, हा जिल्हा स्तरावरती पाठवणार आहोत, बाजारपेठेमध्ये पाठवणार आहोत, स्टेट लेवल किंवा राज्यस्तरीय बाजारपेठेमध्ये पाठवणार आहोत किंवा राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवणार आहोत किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवणार आहोत किंवा ग्रामीण भागाच्या बाजारपेठेमध्ये पाठवणार आहोत किंवा शहरी बाजारपेठेच्या बाजारपेठेमध्ये पाठवणार आहोत. तर अशा प्रकारे बाजारपेठेचे भौगोलिक क्षेत्र विचारात घेऊन त्याचे विभक्तीकरण केले जात असते. दुसरं आहे लोकसंख्येची रचना. देशामध्ये लोकसंख्येची रचना कशी आहे यानुसार सुद्धा बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते. आता समाजामध्ये वावरणारे लोक काही गरीब लोक आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत आणि काही श्रीमंत व्यक्ती आहेत. तर या प्रत्येक लोकांची जी खरेदी शक्ती असते ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. म्हणून त्यांना त्यांच्या खरेदी शक्तीनुसार त्या मालाचा पुरवठा करणं आवश्यक आहे. म्हणून गरीब लोक, श्रीमंत व्यक्ती आणि जे निम्नस्तरीय मोलमजुरी करून जीवन जगणारे लोक आहेत, त्यांच्यानुसार आपल्याला त्या विशिष्ट वस्तूची विक्री करणे शक्य व्हावे यानुसार लोकसंख्येच्या रचनेचा विचार करून सुद्धा बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते. याच्यामध्ये लोकसंख्येची रचनेच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर लोकसंख्येमध्ये लहान मुलांच्या उपयोगाच्या वस्तू किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या उपयोगाच्या वस्तू, कारण प्रत्येकाची जी मेंटॅलिटी असते, मनोवृत्ती असते वस्तू खरेदी करण्याची, ह्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपाची असते. म्हणून अशा प्रकारच्या बाजारपेठेचे विभाजनसुद्धा आपल्याला करून घ्यावे लागत असते आणि त्याच्यानुसार आपला माल बाजारपेठेमध्ये पाठवावा लागत असतो. तर लोकसंख्येची रचना कशी आहे, त्या लोकसंख्येची रचना विचारात घेऊन सुद्धा बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते. नेक्स्ट आहे ग्राहकांची मानसिकता. आता ग्राहकांची मानसिकता वस्तू खरेदी करण्याची कशी आहे याचा सुद्धा विचार या बाजारपेठेच्या विभक्तीकरणामध्ये केला जात असतो. काही लोकांना काही वस्तूचे आकर्षण असते तर काही लोकांना त्याच वस्तूचे आकर्षण नसते. म्हणून त्याची जी वैयक्तिक खरेदी शक्ती आहे किंवा त्याची वैचारिक पातळी आहे किंवा त्याचे व्यक्तिमत्व आहे किंवा त्याची जीवनशैली काय आहे या बाबीचा विचार करून आपल्याला त्या विशिष्ट वस्तू बाजारपेठेमध्ये पाठवाव्या लागत असतात किंवा त्या बाजारपेठेमध्ये पाठवाव्या लागत असतात. तर अशा प्रकारचे ग्राहकांची मानसिकता कशा प्रकारची आहे या मानसिकतेचा विचार
करून सुद्धा बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते किंवा त्याचे विभाजन केले जात असते. नेक्स्ट आहे सामाजिक व मानसिक विभागणी. तर समाजामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक राहतात. या वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे लोक राहत असल्यामुळे त्यांचा जो पेहराव असतो किंवा त्यांचे जे खरेदी करण्याची मनोवृत्ती असते किंवा त्यांचा जो व्यवहार असतो हे वेगवेगळ्या स्वरूपाचा आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून सामाजिक आणि मानसिक विभागणी त्यांची करून आपल्याला त्या विशिष्ट वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या लागत असतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक व्यवहार केले जात असतात वेगवेगळ्या धर्माच्या लोकांकडून आणि म्हणून त्यांच्या त्या व्यवहारामध्ये वेगवेगळेपणा आपल्याला आढळून येत असते. म्हणून बाजारपेठेची विभागणी करत असताना सामाजिक आणि मानसिक विभागणी सुद्धा विचारात घेतली जात असते किंवा त्याची बाजारपेठेची विभागणी सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा करणं आवश्यक असते. नेक्स्ट आहे वस्तूचे विशिष्ट गुण. काही वस्तूच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे गुण असतात आणि त्या गुणामुळे ती वस्तू जास्त प्रमाणामध्ये उपभोक्त्याकडून खरेदी केली जात असते. आता या वस्तूच्या गुणांचा उपयोग कोणत्या बाजारपेठेमध्ये जास्त केला जाईल, कोणत्या ठिकाणी केला जाईल, ग्रामीण क्षेत्रामध्ये केला जाईल, शहरी क्षेत्रामध्ये केला जाईल किंवा स्टेट लेवलच्या मार्केटमध्ये केलं जाईल किंवा आंतरराष्ट्रीय मार्केटला जास्त प्रमाणामध्ये याची मागणी आहे. अशा प्रकारचे वस्तूच्या गुणवैशिष्ट्यानुसार त्याची विभागणी केली जात असते, बाजारपेठेची विभागणी केली जात असते आणि त्यानुसार त्या बाजारपेठेमध्ये आपला माल विक्रीला न्यावा लागत असते. म्हणून बाजारपेठेची विभागणी करत असताना वस्तूचे गुण किंवा वैशिष्ट्ये या बाबीसुद्धा विचारात घेतल्या जात असतात. नेक्स्ट आहे विपणन तत्व. विपणन तत्वाचा सुद्धा विचार केला जात असतो. तर विपणन तत्वाचा विचार करताना किमती किंवा वस्तूच्या गुणवत्तेनुसार सुद्धा त्याचा विचार केला जात असतो. बाजारपेठेमध्ये जो पण उपभोक्ता माल खरेदी करायला येत असेल तर काही ग्राहक असे असतात की त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीचा विचार करतात, तर काही ग्राहक असे असतात की त्यांना वस्तूच्या किमतीशी काही लेणं देणं नसते, त्या विशिष्ट वस्तूच्या गुणवत्तेच्या वस्तू त्या खरेदी करत असतात. म्हणून वस्तूची गुणवत्ता किंवा किमतीची गुणवत्ता विचारात घेऊन सुद्धा वस्तूची खरेदी केली जात असते. म्हणून कोणत्या वस्तू आपण कोणत्या बाजारपेठेमध्ये नेणार आहोत म्हणून त्याची विभागणी कशा पद्धतीने करायला पाहिजे हे बाब विचारात घेत असताना विपणन तत्त्वसुद्धा विचारात घेतलं जात असते की कोणत्या विपणीमध्ये कोणत्या गुणवत्तेचा विचार केला जात असतो, किमतीच्या संदर्भामध्ये विचार केला जात असतो की वस्तूच्या गुणवत्तेचा विचार केला जात असतो. नेक्स्ट आहे मूलभूत गरजेनुसार विभागणी. काही वस्तूच्या ज्या असतात त्या मूलभूत त्यांच्या गरजा असतात, त्यांना त्या विशिष्ट वस्तूची खरेदी करावीच लागत असते. काही जे ग्राहक वर्ग असतात हे गरीब असतात, तर काही ग्राहक वर्ग हे श्रीमंत असतात, तसेच ते सुशिक्षित असतात आणि म्हणून अशा प्रकारच्या ग्राहकांच्या वस्तूची खरेदी ही वेगळ्या पद्धतीची असते. म्हणून या ठिकाणी बाजारपेठेची विभागणी करत असताना मूलभूत त्यांच्या गरजा काय आहेत, गरीब लोकांच्या गरजा काय आहेत, मध्यमवर्गीयांच्या गरजा काय आहेत, श्रीमंत लोकांच्या गरजा काय आहेत, या मूलभूत गरजा त्यांच्या विचारात घेऊन त्या बाजारपेठेची विभागणी करणं जास्त फायदेशीर ठरत असतं. नेक्स्ट आहे ब्रँड निष्ठा. ब्रँड निष्ठामध्ये काही लोकांची अशी निष्ठा असते किंवा त्यांना सवय असते की एखाद्या विशिष्ट वस्तूचे ब्रँड ते खरेदी करतात. आता हे ब्रँड खरेदी करत असताना त्या जीवनावश्यक वस्तूच्या संदर्भामध्ये याचा विचार केला जात असतो. तर अशा प्रकारच्या बाजारपेठेची विभागणी करत असताना ब्रँड निष्ठा विचारात घेऊनसुद्धा त्या बाजारपेठेचे आपल्याला विभागणी करता येते किंवा त्याचे बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते. तर ब्रँड निष्ठा जेव्हा आपण उपयोगात आणतो तेव्हा ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतात, दैनंदिन उपयोगाच्या ज्या काही वस्तू असतात या संदर्भामध्ये, या वस्तूच्या संदर्भामध्ये जर आपण बाजारपेठेची विभागणी केली तर ते जास्त फायदेशीर ठरतात. पण ज्या टिकाऊ वस्तू असतात या संदर्भामध्ये बाजारपेठेची विभागणी करणं जास्त परवडत नाही किंवा ते करणं जास्त फायदेशीर ठरत नाही. म्हणून ब्रँड निष्ठासुद्धा विचारात घेऊन त्या बाजारपेठेची विभक्तीकरण करणं एक प्रकारचं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे आकारमानानुसार विभाजन. आता आकारमानानुसार विभाजन करत असताना त्या बाजारपेठेमध्ये येणारे जे काही ग्राहक आहेत हे या ग्राहकांचा विचार केला जात असतो. बाजारपेठेचे विभाजन करत असताना त्या बाजारपेठेमध्ये किती प्रमाणामध्ये ग्राहक येतात, कोणत्या प्रकारचे ग्राहक येतात, श्रीमंत वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये येतो का किंवा गरीब वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये येतो का किंवा मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणामध्ये येतो का, म्हणजे त्या बाजारपेठेचं आकारमान काय आहे
या आकारमानांचा विचार करून सुद्धा बाजारपेठेचं विभक्तीकरण केले जात असते. मोठ्या प्रमाणाची बाजारपेठ असेल तर मोठ्या प्रकारच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला सर्व ग्राहकांचा अभ्यास करणं, त्यांना इतर प्रकारच्या सुखसोयी किंवा इतर प्रकारच्या सवलती उपलब्ध करून देणं किंवा सोयी उपलब्ध करून देणं परवडत नाही. म्हणून अशा प्रकारच्या मोठ्या बाजारपेठांचं जे आकारमान आहे त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये विभाजित करणं जास्त फायदेशीर ठरत असते. म्हणून बाजारपेठेचं आकारमान कसं आहे या आकारमानानुसार सुद्धा बाजारपेठेचे विभाजन केले जात असते. नेक्स्ट आहे खरेदी प्रमाणानुसार बाजारपेठेचे विभक्तीकरण. आता ग्राहकांची खरेदी ही कशी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक त्या विशिष्ट वस्तूची खरेदी करतात का, किंवा ग्राहक कशा पद्धतीने वस्तूची खरेदी करतात. मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये ग्राहकांची खरेदी करण्याची प्रवृत्ती असते का, किंवा काटकसरीने वस्तूची खरेदी करण्याची प्रवृत्ती असते का. ते तर अशा प्रकारचं जे काही बाबी आहेत या बाबीचा विचार करून सुद्धा त्या बाजारपेठेचे विभक्तीकरण करावं लागत असते. मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची खरेदी जर त्या बाजारपेठेमध्ये होत असेल तर त्यानुसार त्याचे विभक्तीकरण केले जात असते. पण काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये खरेदी त्या होत असेल त्या वस्तूची तर त्यानुसार त्या बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते. म्हणजे खरेदी ग्राहकांची खरेदीचे प्रमाण किती आहे, मोठे आहे की जास्त आहे की कमी आहे, यानुसार सुद्धा बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते. नेक्स्ट आहे ग्राहकांची पसंती. तर ग्राहकांच्या पसंती, आवडीनिवडी यांचा विचार करून सुद्धा बाजारपेठेचे विभक्तीकरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं की आपल्या वस्तूला बाजारपेठ किती प्रमाणामध्ये मागणी करतात, बाजारपेठेमध्ये वस्तूची मागणी करत असताना आपल्या वस्तूला किती प्रमाणामध्ये ते पसंत करतात या बाबी आपल्याला सहज माहिती करून घेता येतात. म्हणून ग्राहकांच्या पसंतीनुसार सुद्धा आपल्याला ग्राहक याचे विभक्तीकरण करावं लागत असतं. नेक्स्ट आहे राहणीमानाचा दर्जा विचारात घेऊन बाजारपेठेचे विभक्तीकरण. तर राहणीमानाचा दर्जासुद्धा विचारात घेतला जात असते की त्या क्षेत्रामध्ये राहणीमानाचा दर्जा हा कसा आहे, राहणीमानाला विशिष्ट प्रकारचा दर्जा ते उपलब्ध करून देतात का, त्यांचं राहणीमान एक चांगल्या पद्धतीचं आहे का, मोठ्या विशिष्ट प्रकारचा दर्जा त्यांना उपलब्ध झाला आहे का. तर याच्यानुसारही सुद्धा ते ग्राहक त्या विशिष्ट वस्तूची खरेदी करत असतात. चांगले जीवनमान जगणाऱ्या व्यक्ती वेगळ्या पद्धतीची खरेदी करतात. म्हणजे जे जीवनावश्यक ज्या काही वस्तू आहेत याच्या संदर्भामध्ये खरेदी करायची असेल, अन्य वस्तू त्यांना खरेदी करणं परवडत नसेल तर अशा प्रकारच्या जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तींची खरेदी जी असते ही वेगळ्या पद्धतीची असते. म्हणून राहणीमानाचा दर्जा कसा आहे ग्राहकांचा, या राहणीमानाच्या दर्जावरून सुद्धा त्या त्या भागामध्ये त्या त्या विशिष्ट वस्तूंचीच विक्री करणं परवडत असते. म्हणजे त्याचे विभाजन केले जात असते. आणि नियम आहे. आणि नेक्स्ट आहे अनियमित प्रतिसाद. काही ग्राहक वस्तूची खरेदी करताना नियमित प्रतिसाद देतात, परंतु काही ग्राहक असे आहेत की ते अनियमित प्रतिसाद देतात. म्हणजे केव्हा एखाद्या वस्तूची खरेदी करणं, मग नंतर ते करणं नाही, मग परत अजून करणं. तर अशा प्रकारे आपल्या विशिष्ट वस्तूला नियमित प्रतिसाद मिळतो की अनियमित प्रतिसाद मिळतो या बाबीचा विचार करून सुद्धा त्या वस्तूची खरेदी केली जात असते. म्हणून अशा प्रकारच्या वस्तूच्या बाजारपेठेचं विभाजन करताना त्याचा अनियमित प्रतिसाद या बाबींचा सुद्धा आपल्याला विचार करून त्या बाजारपेठेचे विभक्तीकरण केले जात असते. तर या ठिकाणी बाजारपेठेच्या विभक्तीकरणाचे प्रकार आपण पाहिला जे तुमच्या सिलेबसप्रमाणे दिलेलं होतं. आणि नेक्स्ट आहे बाजारपेठेचे मूल्यांकन, मूल्यमापन. नेक्स्ट टॉपिक याच्यामध्ये पाहूया. बाजारपेठ विभक्तीकरणाचे मूल्यमापन. बाजारपेठ विभक्तीकरणाचे मूल्यमापन. तर बाजारपेठ जे विभक्तीकरण केले जात असते याचे मूल्यमापन करणं आवश्यक आहे. मूल्यमापन याच्यासाठी केलं जात असते की आपण जे काही बाजारपेठेचे विभक्तीकरण करतो किंवा विभाजन करतो त्याच्यापासून आपल्याला कितपत प्रमाणामध्ये फायदा मिळणार आहे. बाजारपेठेचे मूल्यमापन किंवा एक प्रकारचं त्याचं मूल्यमापन केलं असल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये त्याचा काही बदल करता येईल का, आपल्याला आपल्या वस्तूच्या विक्री प्रक्रियेमध्ये काही बदल करता येईल का, नवीन नवीन प्रकारच्या संधी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध करून देता येईल का,
नवीन प्रकारच्या ग्राहकांना नवीन प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून देता येईल का, वस्तूमध्ये काही आपल्याला बदल करता येईल का, या सर्व बाबीचा विचार या मूल्यमापनामध्ये केला जात असतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की मूल्यमापन आपण जे काही विभक्तीकरण बाजारपेठेचे विभक्तीकरण केलं आहे तर त्याचं मूल्यमापन आपल्याला करणं आवश्यक आहे की कोणत्या गोष्टीच्या मार्फत आपण बाजारपेठेचे मूल्यमापन करत आहोत आणि मूल्यांकन करताना त्या ज्या प्रक्रियेचा आपण अवलंब केला आहे विभक्तीकरणासाठी तर त्याच्यापासून आपल्याला कितपत फायदा मिळालेला आहे या गोष्टीचं मूल्यांकन आपल्याला या बाजारपेठेच्या विभक्तीकरणाच्या संदर्भामध्ये करायचं असतं. तर या विभक्तीकरणाच्या मूल्यमापनामध्ये तर बाजारपेठेचे जे काही मूल्यमापन आहे हे बाजारपेठेचे मूल्यमापन करताना पहिला याच्यामध्ये मूल्यमापन आहे बाजार लक्षाचा नैतिक पर्याय. बाजार लक्षाचा नैतिक पर्याय म्हणजे बाजाराचे मूल्यांकन करत असताना बाजार जी काही प्रक्रिया आहे किंवा बाजारांचे जे काही लक्ष्य आपण निर्धारित केलेलं आहे की या बाजारपेठेमध्ये आपल्याला एवढ्या प्रमाणामध्ये माल विकायचा आहे हे लक्ष्य आपण केंद्रित केलेलं आहे किंवा निश्चित केलेलं आहे किंवा एक प्रकारचं लक्ष्य आपण निर्धारित केलेलं आहे तर यासाठी आपल्याला एक नैतिक पर्यायाचा अवलंब करणं आवश्यक आहे. कारण आपण अनैतिक मार्गाचा अवलंब करून बाजार जे काही लक्ष्य आहे हे गाठण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बाजार विभक्तीकरणापासून योग्य प्रकारचा फायदा प्राप्त करून येणार नाही किंवा आपण जे काही विभक्तीकरणाच्या माध्यमातून जे बाजाराचे लक्ष्य निर्धारित केलेलं आहे ते लक्ष्य आपल्याला गाठता येणार नाही. म्हणून बाजार विभक्तीकरणाचे आपल्याला जर मूल्यमापन करावायचे असेल तर मूल्यमापन करताना या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागत असतो की बाजार लक्षाचा नैतिक पर्यायाचा आपल्याला निवड करावा लागत असते. अनैतिक मार्गाचा अवलंब केला तर बाजार विभक्तीकरणाचा योग्य प्रमाणामध्ये फायदा आपल्याला करता येणार नाही. म्हणजे बाजारपेठेमध्ये ज्या काही सुविधा आपण देणार आहोत किंवा बाजारपेठेमध्ये या विभक्तीकरणाच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये जो काही माल आपण सप्लाय करणार आहोत किंवा विक्रीला ठेवणार आहोत तर त्याच्यामध्ये नैतिक पद्धतीचा अवलंब करून ह्या सर्व सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अनैतिक पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर अनैतिक पद्धती म्हणजे ही वास्तविक वस्तूचे आपल्याला वास्तविक वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचविता नाही येणे किंवा वास्तविक आपल्याला सेवा नाही देता येणार आणि त्याच्या माध्यमातून वास्तविक आपल्याला जे काही लक्ष्य आहे ते लक्ष्य गाठता नाही येणार. म्हणून या ठिकाणी बाजार लक्षाचा नैतिक पर्यायाचा अवलंब करणं आवश्यक आहे. हे एक मूल्यांकनाच्या संदर्भामध्ये गोष्ट विचारात घ्यावी लागत असते. विभाजनाचा परस्पर संबंध आता बाजारांचे आपल्याला मूल्यमापन करायचे आहे किंवा मूल्यांकन करायचं आहे तर जे व्यवसाय आपल्या विक्रय खर्चाकरता एक विशिष्ट अशी राशी विक्रय परिव्यय म्हणून ठेवत असते आणि वस्तूची विक्री करत असते त्या विभाजनामुळे विक्रय परिव्यय हा कसा असतो कमीत कमी आलेला असतो. आता याच्यामध्ये विभाजनाचा परस्पर संबंध काय आहे तर विभाजन आपण जर केला असेल बाजारपेठेचे विभाजन जर आपण केलं असेल तर प्रत्येक विभाजित केलेल्या बाजारपेठेमध्ये येणारा जो विक्री परिव्यय असतो हा सारखा कशा पद्धतीने आपल्याला ठेवता येईल या बाबीचा विचार या विभाजनाच्या मूल्यांकनामध्ये केला जात असतो. कारण प्रत्येक बाजारपेठेमध्ये परिव्यय सारखा आला तर निश्चितपणे आपल्याला त्या विशिष्ट वस्तूची किंमत त्या बाजारपेठेमध्ये निर्धारित करणं सोपं जाईल. तर याच्यामध्ये सारखं जर परिव्यय केला तर त्या परिव्ययावरती आपल्याला योग्य प्रकारचे नियंत्रण ठेवता येईल. ते परिव्यय आपल्याला कमीत कमी खर्च त्याच्यावरती करता येईल आणि जे काही विक्री प्रक्रिया आहे याच्यावरती आपल्याला त्या परिव्ययावरती योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवता येईल. म्हणून हे बाजारपेठेचे विभक्तीकरण करताना त्याचे जेव्हा मूल्यांकन आपण करतो तेव्हा विभाजनाचा परस्पर संबंध आपल्याला विचारात घ्यावा लागत असतो की ज्या ज्या ठिकाणी आपण बाजारपेठेचे विभाजन केलेले आहे किंवा अपखंडीकरण केलेलं आहे त्याच्यावर जो येणारा जो परिव्यय आहे हा या परिव्ययाचा संबंध दुसऱ्या मार्केटशी काय आहे किंवा कसा आपल्याला ठेवता येईल हे बाजारपेठेचे मूल्यांकन करताना ही बाब आपल्याला विचारात घ्यावी लागत असते. नेक्स्ट आहे
उत्पादन संस्थेचा उद्देश आणि संसाधन. आता बाजारपेठेचे मूल्यांकन करत असताना त्या उत्पादन संस्थेचा उद्देश काय आहे, नेमका उद्देश काय आहे? जास्तीत जास्त वस्तूची विक्री करणे आहे की जास्तीत जास्त नफा प्राप्त करणे आहे किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ग्राहकांचे समाधान प्राप्त करणे आहे? तर या बाबीला मोठ्या प्रमाणामध्ये मूल्यांकन करताना महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण याच्यानुसारच तुमच्या व्यवसायाचे जे काही उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट तुम्हाला गाठता येईल. म्हणून उत्पादन संस्थेचा मेन उद्देश काय आहे याची कल्पना तुम्हाला असणं आवश्यक आहे, किंवा उत्पादन संस्थेचा मेन उद्देश विचारात घेऊन आपल्याला त्या विशिष्ट बाजारपेठेचे मूल्यांकन करणं आवश्यक असते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संसाधनं आपण उपयोगात आणतो वस्तूच्या उत्पादनाकरिता किंवा वस्तूच्या विक्रीकरिता, तर या संसाधनांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागत असतो बाजारपेठेच्या विभक्तीकरणाचं मूल्यांकन करत असताना. जे संसाधन आपण वापरत आहोत त्या संसाधनापासून योग्य प्रकारचा आपल्याला फायदा होत आहे किंवा नाही, त्यापासून जे काही संस्थेचे जे काही उद्देश आहेत ते उद्देश त्या संसाधनापासून आपल्याला पूर्ण करता येत आहेत किंवा नाही, या सर्व बाबीचा विचार आपल्याला त्या बाजारपेठेचे मूल्यांकन करताना म्हणजे विभाजनाचं मूल्यांकन करताना बाबी विचारात घ्यावा लागत असतात. आणि आकर्षणाचे क्षेत्र, तर आकर्षणाचे क्षेत्र म्हणजे बाजारपेठेचे जेव्हा आपण विभाजन करतो तेव्हा ग्राहकांना कशा पद्धतीने आपण आकर्षित करू या बाबीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागत असतो. कारण ज्या ज्या ठिकाणी आपण बाजारपेठेचे विभाजन करतो किंवा बाजारपेठेचे विभक्तीकरण करतो तेव्हा ग्राहकांना आकर्षित करणं आवश्यक आहे, कारण तुमचा मेन जो उद्देश आहे हा मेन उद्देश वस्तूची विक्री करणं आहे बाजारपेठेमध्ये. आणि म्हणून मेन उद्देश हा बाजारपेठेमध्ये वस्तूची विक्री करणं आणि त्या विक्रीपासून ग्राहकांना अधिकाधिक समाधान प्राप्त करून देणे हे जर असेल तर तुम्हाला त्या विशिष्ट बाजारपेठेमध्ये ग्राहकांना आकर्षण करावे लागत असते, त्यांना प्रलोभनं द्यावे लागत असतात. तर जेव्हा आकर्षणाचं केंद्र हे कोणत्या प्रकारचं राहील, कोणत्या ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या सुविधा आपल्याला देता येईल जेणेकरून त्या बाजारपेठामध्ये ग्राहक आकर्षित होतील, तर अशा प्रकारे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र काय आहे याचा सुद्धा विचार आपल्याला या बाजारपेठेच्या मूल्यांकनामध्ये करावा लागत असतो. तर अशा प्रकारच्या बाजारपेठेचे जर मूल्यांकन आपण केलं तर त्याच्यावरती निश्चितपणे आपल्या बाजारपेठेच्या विभाजनावर किंवा वस्तूच्या उत्पादनावर किंवा वस्तूच्या विक्रीवर जो येणारा परिव्यय असतो याच्यामध्ये आपल्याला कपात करता येते. आणि त्याच्या परिव्ययावर जर आपण कपात केलं तर निश्चितपणे त्यापासून मिळणारा जो फायदा आहे बाजारपेठेच्या विभाजनाचा तो फायदा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्राप्त करून घेता येतो. आणि आपले जे ध्येय आहे उद्दिष्ट आहे व्यवसायाचे, जे लक्ष्य आपण निर्धारित केलेलं आहे वस्तूच्या विक्रीचे, ते लक्ष्य आपल्याला व्यवस्थितपणे आणि योग्य पद्धतीने गाठता येतात. हे एक मूल्यांकनाच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करता येतो किंवा मूल्यांकनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येतो, किंवा कोणत्या प्रकारचं लक्ष्य आपण निर्धारित केलं आहे ते लक्ष्य आपल्याला कशा प्रकारे पूर्ण करता येईल हे एक बाजारपेठेच्या विभक्तीकरणाच्या मूल्यांकनामध्ये या सर्व बाबीचा विचार आपल्याला करावा लागत असतो. या ठिकाणी आपला हा फर्स्ट जो टॉपिक आहे युनिट आहे हा युनिट आपला या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या नेक्स्ट पिरियडला आपण सेकंड युनिटपासून सुरुवात करणार आहोत. थँक्यू.